आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत. कारण गेल्या 4 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस या विभागात पडत होता, त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याचा प्रवाह मोठा होता आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी इथे कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. वारंवार नदीवर हा जुना पूल होता, 92 पासूनचा पूल होता अशी माहिती आता गिरीश महाजनांनी दिलेली होती. त्याची डागडुजी केलेली नव्हती. प्रशासनानं तिथं कुठल्याही सुरक्षेसाठी उपाययोजना केलेल्या नव्हत्या. आता फक्त बोर्ड लावलेलं होतं बाहेर, असंही गिरीश महाजनांनी म्हटलेले. काही पर्यटक वाहून जातानाचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे. लोखंडी पूल असल्या कारणानं हा पूल काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्या पुलाच्या म्हणजे त्या सांगाड्याच्या खालीही काही पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. ही दृश्य आपण सध्या पाहतोय. हा पूल पाण्यात कोसळला आणि त्यावेळी काही पर्यटक वाहून जातात.